श्री स्वामी समर्थ. घरात देवघर नेमके कुठे असावे? देव्हाऱ्याचे नियम, शास्त्र व योग्य पद्धत या बाबतीत माहिती जाणून घेऊ. घर असावे घरासारखे असे स्वप्न घेऊन माणूस आपले घर बांधत असतो वा खरेदी करत असतो. प्रत्येकाचे आपल्या घरावर नितांत प्रेम असते. सर्वसामान्य कुटुंबामध्ये गृह सजावटीची स्वप्ने रंगवताना देवघर कसे असावे, कुठे असावे याचेही नियोजन काटेकोरपणे करत असतो. देवघर ही अतिशय महत्त्वाची आणि विश्वासाची जागा मानली जाते. देवघराचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे देवघराकडे बघितल्यावर शांत आणि प्रसन्न वाटायला हवे. घराबरोबरच देवघराचेही महत्त्व तितकेच आहे. घराला घरपण येण्यासाठी पूजापाठ, भजन, भोजन या सर्व गोष्टींचा अंतर्भाव असतोच. परंतु देवघर आणि देव्हारा कसा असावा आणि कोणत्या दिशेला असावा याचे शास्त्रोक्त मार्गदर्शनही अनेक जण घेत असतात. पूजाघर म्हणजे घरातील सर्वांत महत्त्वाची जागा, घराचे पावित्र्य राखणारी मंगल जागा. घर लहान असो किंवा मोठे, घरातील पूजास्थान नियमाप्रमाणे असेल तर त्याचे अधिक फायदे होतात. घरात जागा कमी असल्यास देवघर कुठे असावे? देवघरासाठी योग्य दिशा कोणती जाणून घेऊया. देवघराशी संबंधित काही खास आणि वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी. स्वयंपाकघरातील देवघर. घरामध्ये देवघर बनवण्यासाठी जास्त जागा नसल्यास किचनमध्ये ईशान्य कोपरा म्हणजे उत्तर पूर्व दिशेला देवघर बनवू शकता. देवघर ईशान्य दिशेलाच असावे, कारण ईश्वरीय शक्ती ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करते आणि नैऋत्य, पश्चिम, दक्षिण कोपऱ्यातून बाहेर जाते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे जेथे दिवसभरातून काही काळासाठी सूर्यप्रकाश पोहोचेल. ज्या घरांमध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत राहते त्या घरांमधील विविध दोष आपोआप नष्ट होतात. सूर्यप्रकाशामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते असे सांगितले जाते. पूजाघरातील दिवा, समई, निरांजन आग्नेय कोपऱ्यात ठेवावे, तर धूप, उदबत्ती स्टँड वायव्य कोपऱ्यात ठेवावे. पूजाघरात पांढऱ्या पिवळसर रंगाची संगमरवरी फरशी जरूर बसवावी. देवघरातील मूर्ती. देवाच्या तस्बिरी दक्षिण भिंतीला लावू नयेत. देव्हाऱ्याच्या अगदी समोर तिजोरी नसावी. देवघराच्या वरील बाजूस निर्माल्य माळा असू नयेत. तसेच कोणत्याही प्रकारची अडगळही नसावी. प्राचीन मूर्त्यांचे भग्न अवशेष पूजाघरात ठेवू नये. देवघरात कमीत कमी मूर्ती अगर तसबिरी असाव्यात. कुलदेवीचा टाक, मूर्ती अथवा तसबीर, इष्टदेवतेचा फोटो अगर मूर्ती, लंगडा बाळकृष्ण, नंदी व नागविरहित शंकराची पिंडी काळा दगडाची किंवा पंचधातूची असावी. देव्हाऱ्यातील सर्व मूर्तीची तोंडे पश्चिमेस असावी, म्हणजे पूजा करणाऱ्या यजमानाचे तोंड पूर्वेस होईल अशा पद्धतीने मांडणी करावी. शंखाचे निमुळते टोक दक्षिणेकडे, तर शंकराच्या पिंडीचे, शिवलिंगाचे निमुळते टोक उत्तरेकडे करून ठेवावे. पूजाघराला तोरण असावे, उंबरठा असावा. देवघरात शिवलिंग ठेवावे का? देवघरात जास्त मोठ्या मूर्ती नसाव्यात. शास्त्रानुसार देवघरात शिवलिंग ठेवू नये. जर शिवलिंग असेल तर ते अंगठ्याच्या आकाराएवढे असावे असे सांगितले जाते. तसेच देवघरात एकच शिवलिंग ठेवणे जास्त लाभदायक असते. एकापेक्षा जास्त शिवलिंग देवघरात असणे शास्त्रात वर्ज्य मानले गेले आहे. अन्य देवी देवतांच्या मूर्ती छोट्या आकाराच्याच असाव्यात. घरामध्ये ज्या ठिकाणी देवघर असेल तेथे चामड्यापासून तयार केलेल्या वस्तू, चप्पल, बूट घेऊन जाऊ नये. देवघरात पूर्वजांचे फोटो लावू नयेत. पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा योग्य आहे. देवघराच्या खोलीत पूजेशी संबंधित सामानच ठेवावे असे सांगितले जाते. देवघरात काय करू नये? देवघरात महादेव, शंकराची मूर्ती अगर फोटो पूजले जाऊ नयेत.
अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. देवघरात शनीची पूजा करू नये. घरात मारुतीचा फोटो कुठेही असल्यास चालेल, पण देवघरात ठेवू नये असे म्हटले जाते. देवघरात गायत्री मातेची पूजा करू नये. गुरु व शिष्य यांची एकाच वेळी पूजा करू नये असे सांगितले जाते. देवघरात यंत्रे असल्यास ती उभी मांडू नयेत, जमिनीशी समांतर मांडावीत. एकाच देवाच्या 2 अगर जास्त मूर्ती पूजेत असू नयेत. एकाच देवतेची मूर्ती व तस्वीर फोटो असेल तर हरकत नाही. देवघरात स्टोरेज करताना तेल, वाती, अगरबत्ती, धूप या साहित्याचा विचार करून कप्पे बनवावे. शिवाय हात पुसायला रुमाल लागतात. देवाचे वस्त्र असतात. तामण, तांब्या अशा वस्तूंसाठी पण नीट जागा हवी. देवघरातील सजावटीचे सामान पण तिथेच राहील याची काळजी घ्यावी. काही घरामध्ये अगदीच कमी जागा असते. तिथे देवघर भिंतीवर अडकवावे लागते आणि उभ्यानंच पूजा करावी लागते. अशा ठिकाणी पूजेचे साहित्य अन्य ठिकाणी पण पटकन हाताला लागेल असे ठेवावे. योग्य त्या प्रकाश व्यवस्थेमुळे देवघराचे सौंदर्य वाढते. योग्य प्रकाश व्यवस्था देवघराच्या शांततेत आणि पावित्र्यात भरच घालते. देवघरात प्रकाश व्यवस्थेबरोबरच हवा खेळती राहण्याचा विचारही महत्त्वाचा आहे असे सांगितले जाते. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.